नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुमचं झी मराठीवरच्या लाडक्या कार्यक्रमात स्वागत, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो, 3-in-1 क्लीनर, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि होम अप्लायन्सेस पार्टनर नीलम स्टेनलेस स्टील. खवय्यांनो, चला जरा गप्पा मारूया आणि मग स्वयंपाकाकडे जाऊया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, मला बसल्या जागी उत्तर द्या. समजा तुम्ही बँकेमध्ये एक ठराविक रक्कम ठेवली, ती रक्कम आपल्याला प्रिय असतेच, पण त्याच्यावरचं व्याज जास्त गोड लागतं. तसं आपल्या घरामध्ये समजा दूध असेल, दूध आपल्याला छान वाटतं, गोड वाटतं, पण दुधावरची साय जरा जास्त प्रिय असते. तसंच कुठल्याही माणसाला, कुठल्याही पुरुषाला किंवा स्त्रीला आपली मुलं, आपले लेकरं प्रिय असतातच, पण त्या लेकरांच्या पोटी जे लेकरं होतात ते नातवंड जास्त प्रिय असतात. आणि घराघरातली गोष्ट आहे, कारण आजी आजोबांची माया फार निराळी असते आणि नातवंडांनाही आईबाबांच्या धपाट्यां इतकंच आजी आजोबांचं ममत्व, त्यांची माया, त्यांचं प्रेम फार गोड वाटत असतं. आणि अशाच एका आजी आजोबांकडनं लाडावलेल्या गृहिणीला इथे आमंत्रित करूया, ज्यांच्या हातची चव सुद्धा त्यांच्या आजीकडून त्यांच्या हाताला आलेली आहे. फार मनापासून स्वागत करूया मृणालिनी सूर्यवंशी यांचं. या 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 मृणालिनी मॅडम, या 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 नमस्कार. कशा आहात आपण? मी मस्त. भेदरलेल्या का वाटतं, घाबरलायत की काय इथे यायला? नाही 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 ना, अजिबात. या. हो. कुठे राहता तुम्ही? मी पुण्याहून आले. पुण्याहून? कोण कोण असतं घरी तुमच्या? माझी मुलगी, मिस्टर, सासरे. मोठीचं नुकतंच लग्न झालंय. ती कुठे आहे माता? ती हैदराबादला. हैदराबादला. आणि धाकटी किती धाकटी आहे? ती आता फायनल इयर इंजिनिअरिंग. बर. आणि साहेब काय करतात? ते IT मध्ये आहेत. आणि तुम्ही पण IT आहात? म्हणजे ते IT मध्ये आहेत आणि तुम्ही IT हो आहात. हो वा, तुमच्या घरी सासरे पण असतात हो तुमचे? हो. बर. कुठे पुण्यात नेमकं कुठे आहे घर? आमचं एअरपोर्ट जवळ आहे, एअरपोर्टच्या विश्रांतवाडी. जवळ. आज या कार्यक्रमात यावं असं कसं काय वाटलं तुम्हाला? खूप वर्षापासून बघते हा कार्यक्रम. बर. इतरांना आलेलं पाहून असं वाटलं आपण पण जावं तिथे. तुम्हाला आवड आहे स्वयंपाकाची? हो हो खूप. आधीपासून येत होता का हळूहळू शिकलात? लग्नानंतर शिकले. आधी नव्हता येत? नव्हता. आधी असं थोडक्यात काहीतरी करायचे, मग लग्नानंतर पण सासूबाई सांगतील तेवढंच करायचे त्यांना विचारून. आणि मग त्या गेल्यानंतर मग मला जबाबदारी पूर्ण अंगावर मग पडली शिकली. आणि मग करायला लागलं. आम्हाला छान वाटलं तुम्ही इथे आलात. हो. स्वयंपाकघरात जाऊ, गप्पा मारूया. या. तुमचा आवाज एवढा लहान आहे, घरात कधीच वाढत नाही. मुलींवर? नाही, त्या कधी तशी वेळच येऊ देत नाहीत. आणि मुलीचे बाबा? ते पण वेळ येऊ देत नाहीत. घाबरू नका तुम्ही, बिंदास सांगा. ते पण वेळ येऊ देत नाही. नाही. चला, म्हणजे तुमचं काम लहान आवाजातच होतं वाटतं. आमच्याकडे आवाज वाढवावाच लागतो मला. ओ. बरं, अजून काय हॉबीज आहेत तुमच्या? मला वाचन खूप आवडतं. बर. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला आवडतं. कुठे कुठे फिरलायत? मी काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश. वा. मग काश्मीर मध्ये जाऊन ती टोपी बिपी घालून फोटो काढला की नाही? हो, काढला ना. कुठला लेक? दाल लेक ना? हा, दाल. तिथे जाऊन तो फोटो काढलाय? अरे वा. ते एक म्हणजे ठरलेलं असतं. हो हो, आठवणी राहतात ना त्या. हो. केरळला हत्तीवरती वगैरे बसलात? नाही नाही. अरे मग काय तुम्ही कमाल. केरळला आम्ही गेलो होतो. केरळला हाऊस बोट होती ना. हाऊस बोट होती. हा, नाईस. ते पण तिकडे फार छान. चला, आज पदार्थ काय निवडलाय आमच्यासाठी? आज मी हुरड्याची भेळ करणार आहे. हुरडा? अरे, आम्ही लहानपणी एवढा हुरडा खाल्लाय. हुरडा, ज्यांनी हा शब्द नसेल ऐकला किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आम्ही सांगतो. हुरडा ज्वारीच्या ओंब्या आहेत. म्हणजे ज्वारीचं जे पीक असतं त्याची ज्वारी होण्याआधी त्याचं कवळं स्वरूप जे आहे ते ओंब्या, त्याला हुरडा असं म्हणतात. बरोबर ना? तुम्ही लहानपणी खाल्लाय खूप? हो हो. फार भारी. चला, मग काय आपला पदार्थ आहे? हुरड्याची भेळ. हुरड्याची भेळ. हुरडा कुठं, भेळ कुठं, दोन्हीचं कॉम्बिनेशन कुठं? बघूया. हुरड्याच्या भेळीसाठी लागणारं साहित्य काय? लागणारं साहित्य आम्हाला एक एक सांगा. भिजवलेला हुरडा, हरभरे, शेंगदाणे, टोमॅटो, शेव, कांदा, काकडी, कांदा लसूण मसाला, चिंचेची चटणी, मीठ, चाट मसाला, मोहरी, हिंग, जिरे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता. लागणारं साहित्य फारच इंटरेस्टिंग आहे आणि सोपं आहे. म्हणजे बाजारात जा रे, घेऊन या रे, त्याच्यात वेळ चाललाय, वाट पाहावी लागते असं काही नाही. हे सगळं घरी असतंच. घरी असतंच आपल्या. चला, साहित्य पाहिलेलं आहे. कृती पहिल्यांदा काय करायची? आता आपण हे शिजवून घ्यायचं. बरं. कुकरला लावून. तुम्ही पण जॉब करता? नाही, मी करायचे आधी. काय करायचं? मेडिकल ट्रान्सक्रिप्शन करायचं. म्हणजे
अमेरिकेतले डॉक्टर्स ऑडिओ फाईल्स पाठवायचे, ते आम्ही डेटा त्याचा करायचो. बापरे, जरा वेगळंच काम आहे, मला नाही कळलं, नीट सांगा. म्हणजे काय शिक्षण Audio घेतल्यानंतर files हा जॉब मिळाला होता? त्याचा कोर्स होता एक. हा. पण आता ते AI मुळे ते AI आता ते ऑटोमॅटिक होतं, मॅन्युअली होत नाही. नाही. पण काम नेमकं काय होतं मला जरा विस्ताराने सांगा. ऑडिओ फाईल्स असायच्या पेशंटची माहिती वगैरे. ते अमेरिकेहून यायचं. हा. मग त्या ऐकून आम्ही वर्ड मध्ये कन्वर्ट करायचं डेटा, आणि तो कुणाला द्यायचा? ते त्यांनाच परत पाठवायचं. अच्छा, जरा टेक्निकल काम होतं. काय घालायचं कुकर मध्ये आधी? तर हे आपण घालूया. हे तुम्हाला असं बघायला साधं वाटेल, पण हे फार पौष्टिक आहे बरं का. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी भिजवलेले शेंगदाणे एक नंबर काम करतात. ज्वारी सारखं तर ताकदवान काही नाही, आणि हरभरा तर फारच, म्हणजे प्रोटीनचं प्रमाण खूप असतं. मी लहानपणी माझ्या आजोबांना एकदा म्हणलं होतं, मला ती भाकरी नाही आवडत. काय ती ज्वारीची भाकरी, मी तोंड घाण करायचो. माझ्या आजोबांनी मला फार बेसिक प्रश्न विचारले. मला म्हणाले, शेतात काम कोण करतं? म्हणलं शेतकरी. तर एक धपाटा दिला. मला म्हणे, शेतामध्ये काम कोण करतं, नांगर कोण अडकवतं पाठीला? म्हणलं बैल. तर मला म्हणाले, बैलात ताकद असते का? म्हणलं हो. मग म्हणाले बैल काय खातो? म्हणलं कडबा. कडबा कशाचा असतो? म्हणलं ज्वारीचा. म्हणे बघ, ज्वारीचा कडबा खाऊन त्याला एवढी ताकद येते, तर ज्वारी खाऊन तुला किती येईल? मला हे बेसिक लॉजिक खूप पटलं. आणि थंड पण असतं ते. थंड पण असतं, तर त्याच्यामुळे तुम्हाला जरा ज्वारी खात जा. काय करायचं याचं? ते घालायचं सगळं कुकर मध्ये. आधी पाणी काही नको? नाही, त्यात आहे थोडं, तेवढं बास होईल. घरी स्वयंपाकात कोण मदत करतं? मिस्टर करतात कधी कधी. तुम्हीच करत नाही घरी स्वयंपाक? मी करते ना. अच्छा. त्यात थोडस मीठ घालूया. थोडंच घालायचं आधी, म्हणजे ते आतपर्यंत मुरतं. बर. बस बस. किती शिट्ट्या काढायच्यात? एक शिट्टी करायची आणि 10 मिनिट मग गॅस बारीक करून 10 मिनिट ठेवायचं. बर, ठीक आहे. तुमचं मूळ गाव कोणतं? मी साताऱ्याची. आणि साहेब? त्यांचं मूळचं कर्नाटकातले ते. अच्छा, बर. मग तुमच्या घरामध्ये भाषा मराठीच बोलली जाते का? मग तुम्ही, तुमची मुलगी पहिली मोठी कुठे म्हणाला? ती आता हैदराबादला आहे. लग्न झालं? हो. ते काय करतात जावई? तो पण IT मध्ये. तुमच्या घरात सगळेच IT मध्ये आहेत. किती छान. पण खरी ITत असते ती गृहिणी, ज्यात तुम्ही आहात. आता एक 5 मिनिटं वाट बघूया. तोपर्यंत तिकडे काही प्रोसेस आहे का? नाही, हे नंतर गार झाल्यावरती आपण मिक्सच करायचंय सगळं. अच्छा, सगळं. अरे मग रेसिपी एकदम सोपी आहे, हो की नाही? हुरड्याची भेळ. तुम्ही एक काम करा, हुरड्याचा सीझन, आता हुरडा काय पर्टिक्युलर सीझन मध्ये मिळतो, म्हणजे ज्वारी जेव्हा कोवळ्या फॉर्म मध्ये असते तेव्हा हुरडा मिळतो. पण हुरड्याचा सीझन गेला असेल तर तुम्ही तयार झालेली ज्वारी सुद्धा भिजवून ती करू शकता. वर्षभर खाऊ शकतो. वर्षभर खाऊ शकतो. त्याच्यामुळे असं काही नाही की हुरड्याच्या सीझन मध्येच हुरड्याची भेळ करावी.